जय महाराष्ट्र. तुम्ही आता आहे आत्मापुरात. तुम्ही पहिला हा व्हिडिओ बघ. जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारने वाला पैदा नहीं हुआ मामा. कैवारी तू माझा पाठीशी उभा धावून ये रे संकटात या व्हिडिओला 1,00,000+ लाईक केल्यात. तुम्हाला ही किरकोळ गोष्ट वाटत असेल तर माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. कारण मी सलग 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 6 वर्ष झालं मी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह आहे, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. आणि 6 वर्षांत मी ही गोष्ट बघाली. कारण माझं डोळं तरचलं ही गोष्ट बघायला. आणि मला असं वाटत पण नव्हतं मी बघेल पण नाही. पण काही लोकांना एक किरकोळ गोष्ट वाटणार. कारण आत्ताची कंडिशन कशी आहे, जर चलत्याला तुम्ही व्हिडिओ टाकला असा, पळत्याला टाकला असा, तुम्ही व्हिडिओ टाकला असा तर व्ह्यू लाईक येत्यातच. मी कुणाला ट्रोल मारत नाही, रोस्ट करायला अशी गोष्ट नाही. पण ही रियालिटी आहे, समजलं. तुम्ही जाऊन माझा व्हिडिओ बघा. तुम्ही म्हणणार यो मोठेपणा का सांगायला याचा व्हिडिओ बघा. तुम्ही जाऊन माझा व्हिडिओ बघा. कारण त्या गोष्टी जर तुम्ही एक गोष्ट करत असाल आणि तुम्हाला जर ती भेटत नसेल, ती लांब जात असेल आणि ते तुम्हाला अचानक तुमच्या मेहनतीच्या जोरावर जर तुम्हाला ती मिळाली, असं नाही की मी मोठं गड जिंकला असं नाही, पण बारकी गोष्ट आहे सोडा. तर ही माझ्यासाठी मोठी आहे. तुम्हाला ही पटवून द्यावं लागले. मी ही माझ्यासाठी मोठी आहे. कुठली पण गोष्ट करत जावा, तुमच्या मेहनतीवर करत जावा. असं नाही की व्हिडिओला 1 मिनिटात व्हिडिओ होते, 2 मिनिटात व्हिडिओ होते. ते का साधं सोपं व्हिडिओ नाही. त्याला वॉक करताना किंवा सिनेमॅटिक किंवा इकडलं तिकडलं असं व्हिडिओ नाही. तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. प्रत्येक व्हिडिओ मागं मेहनत आहे, प्रत्येक व्हिडिओ मागं इमोशन आहे. कारण ती कला आहे. देवाची मी कृपा मानतो. कारण मला ती कला भेटली. आणि असं नाही की देवान मला कला दिल्या, मला काय स्वप्न पडले ते का नाही. मी माझ्यातली कला हुडकून काढली. कशी तिला इम्प्रूव्ह करायची ती गोष्टी मी माझ्या मेहनतीने केली आहे. त्याचं मला प्राऊड आहे. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे कंटेंट ह्या गोष्टीवर मी व्हिडिओ मोठा बनवणार सोडा, कधी ते बनवेल. पण तुम्हाला आत्ता ही गोष्ट का सांगाल तुम्हाला मी एवढाच खुश आहे. मी त्याच्या पुढे व्ह्यूज येतील का नाही मला माहीत नाही. कारण बाळूमांचा मला आशीर्वाद आहे. त्याचा फक्त एकच अजेंडा आहे, माझी कला सर्वत्र पसरणे, एवढाच माझा अजेंडा आहे. आणि ती गोष्ट लवकरच बाळूमांच्या कृपेने पूर्ण होईल असं मला वाटते. नाही झाली तर नाही झाली, जे आपल्या नशिबात भेटायचं आहे ते भेटते. भलेही ते 6 वर्षांना असू किंवा 10 वर्षांना असू दे किंवा तुम्ही म्हातारा झाले असू दे, तर ती तुम्हाला नशिबात भेटायचं ते भेटते. आणि मग मी ही गोष्ट ठरवली आहे. कारण मी पहिला सॅड राहतो, माझ्या व्हिडिओज व्ह्यूज येत नाही. तिच्या असं नाही की दुसऱ्यांच्या मी जळते, असं नाही. मी साधे तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा. कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज जाते, आता मेहनत करतो त्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत. पण जेव्हा मला गोष्ट कळाली की सगळं आपल्या नशिबावर आहे, जेव्हा तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा ते भेटते. तुमच्या नशिबातलं कोण काढून घेत नाही. एवढाच कारण तुम्ही मेहनत करा. असं नाही तुम्ही नशिबाच्या जेव्हा बसू नकोसा, तुम्ही मेहनत करा. तुम्हाला जे भेटायचं असेल ते भेटते, नाही भेटायचं ते भेटत नाही. कारण आपल्याला जेवण दिलं ना देवा, आणि ते जेवण निवांत जगायचं. असं नाही की मिळा नाही म्हणून आपण जेवण जगणं सोडून द्यायचं, असं नाही. जगायचं एवढाच विषय आहे. फक्त याच्या पुढे तुम्ही जाऊन ID चेक करा. जर तुम्हाला आवडले व्हिडिओ तर फॉलो करा प्लीज. भावाला सपोर्ट करा. आपल्याला महाराष्ट्र ऑलरेडी वरतीच आहे. बरं जे कलाकार आहेत महाराष्ट्रातले त्यासनी वरती घेऊन जावा एवढंच माझं म्हणणं आहे. आणि मी पण सपोर्ट करतोय प्रत्येक कलाकाराला. व्हिडिओ आवडले तर फॉलो करा. बस एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय बाळूमामा. बाळूमाच्या नावात चांग बने.